कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. घ्या आणि हे घ्या असे. अहो राहू द्या राहू द्या राहू द्या. अहो तुम्ही कसले पाय पडताय. तुम्ही आम्हाला नाही, आम्ही तुम्हाला मान द्यायचा जावई बापू. डॅडी, तुम्ही जे करताय ना तेच लय माझ्यासाठी आहो. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू द्या, बाकी मला काय नको. तो कायम आहेच. दाजी, तुमचं माझ्या सूर्यावरलं प्रेम बघून मला लई हवा वाटतोय सूर्याचा. अहो असं काय करताय शंकरराव. आमची लीक गेली तुमच्या घरी सून म्हणून. आमचे जावई बापू आहे ते. त्यात आधीच तुमच्या घरच्या 2 बायका आमच्या घरात आहेत. एक आधी होतीच, आता एक सून म्हणून आली. आणि असं असताना आमच्याकडनं मानपानात काही कमी राहिली तर बरं दिसेल का ते. हा 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 हा. चल, सत्यनारायणाचा कार्यक्रम तर एकदम भारी पार पडला. आता रात्रीचा गोंधळाचा कार्यक्रम बी झाक पार पाडूया. चल, आता तुम्ही थोडा आराम करून घ्या, आम्ही पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागतो बरं का. विश्वासराव कधीतरी नावाला जागा की. विश्वास ठेवा आमच्यावर. आता काय करू? आम्ही तुम्हाला म्हणलो ना, तुम्हाला हवी तेवढी वाळून खडी आम्ही पुरवू म्हणून. ठेवा, नंतर बोलतो मी तुमच्याशी. तू इथं डॅडी, ते सूर्याला जरा आराम करायचा होता म्हणून ही खोली रिकामी आहे का हेच बघायला आले होते. या खोलीत ही खोली लायकीच नाही त्यांच्या. म्हणजे त्यांना जरा चांगली खोली द्या बुवा. आपली खालची स्पेशल रूम आहे की, तिथं आराम करू द्या की त्यांना. अहो गोंधळी बुवा, वाघोबा, अहो आवरा की लवकर. 2च मिनिटात आवरतो. हा 5 काकडं आणि नवरा नवऱ्याला बोलून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतो. येथल डॅडी आता. सदा आनंदाचा येळकोट येळकोट. मालक, तुम्ही सूर्या, शत्रू आणि दादा बसून घ्या जेवायला. आम्ही नंतर बसतो. दरिद्री सूर्याबरोबर आम्ही बसायचं, एवढी लायकी आहे का त्याची? मालक, बसताय ना जेवायला? आम्ही काय म्हणतो, आपण आधी जावई बापून त्यांच्या कुटुंबाला खाली पाटावर जेवायला बसूया सन्मानाने, मग आम्ही बसतो. कशाला असं वेगवेगळं? नाही म्हणजे मला तरी असं वाटतंय की आज आपण सगळे मिळून खाली बसूया छान जेवायला. काय डॅडी, आज जावई सासरे मिळून एकत्र बसू देत मांडीला मांडीला. सूर्या, आवडेल ना तुला? मला काय नाही आवडणार. डॅडी शेजारी बसणं म्हणजे माझ्यासाठी सन्मानच आहे. बघितलं डॅडी, आता तुम्ही तुमच्या या लाडक्या जावयाला सन्मान तर दिलाच पाहिजे. देणार ना? याचा सन्मान आमच्या पायाशी बसणं हाच याचा सन्मान आहे. पण आता आमचे हात दगडाखाली आहेत ना, म्हणून पायातले चप्पल डोक्यावर घ्यायला लागते. काय झालं डॅडी, बसताय ना तुम्ही? आम्ही कोण सन्मान देणार आहे?
सन्मान तर आमचा होणार आहे तुमच्या बरोबर जेवायला बसू. चाल बसूया. बसा. हा. सावकाश होऊ द्या. सूर्या, तुझ्यासारख्या बेकारड्याच्या बाजूला बसणं आमचा अपमान आहे. तुला तरी कळायला पाहिजे होतं. या अपमानाची परतफेड जालिंदर नक्की करणार. डॅडी, तुमचं हे हसू खोटं आहे माहित आहे मला, पण आजचा शेवटचा दिवस आहे. मगाशी मला ते पेपर्स मिळवता आले नाहीत, पण मी आज ते मिळवूनच राहीन आणि या खोट्या मुखवट्या मागचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेन. गुरुजी हे घ्या. तुळजा, तुळजा. हो आई. अगं नैवेद्याचं ताट आणलं नाहीस काय? हो ते आते घेऊन ये पण. हो आले. या 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 स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. हे डरजुले, काय चालू आहे तुझं? कोणाचा फोन येतो सारखा? घरात निघल्यापासून नुसतं ट्याव 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 करते. अहो फादर, आता काय मी मुद्दाम सांगितलं होतं ना की मला सारखं सारखं फोन करा म्हणून. बंद करून ठेव तुझं डबड. अहो असू दे, चालायचंच पोरांचं. या या तुम्ही या. हा बाबू बोल ना. अगं तिथं माणसात होतो म्हणताना तुझा फोन नाही उचलला. नाही तर तुझा फोन उचलणार नाही असं होते काय? हा काय ते? याड लागलाय का तुला? आई फुटलाय तुझं, दिसत नाही तुला? ए, तुला दिसतं ना, मग पुढे बघून चाल की. चल. नाही बोल बाळ, येडी होती ती. काय? हा या या या. जालिंदरराव, आमच्या अपमानाचा बदला घेतला तुम्ही, म्हणून तुमच्या घरात पाऊल टाकतोय आम्ही. आग तर तुम्ही लावलीच आहे, त्या आगीत आम्ही आता तेल ओतणार आहोत. वता वता पाहिजे तेवढं वता. समोरच्याची आग आग झाली पाहिजे. आम्ही आहोत तुमच्या सोबत. या या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.